पत्रकारिता पुरस्कारावर प्रश्नचिन्ह, पारदर्शकता की परंपरेला तडा। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्रीरामपूर नगरपालिकेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पत्रकारिता पुरस्कार आणि आता या पुरस्काराच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत। पुरस्कारार्थींच्या गुणवत्तेवर नाही तर निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतले जात आहेत। पत्रकारांच्या एका गटाचा दावा आहे की यंदाची निवड प्रक्रिया पारदर्शक नव्हती आणि अनेक ज्येष्ठ संपादक व पत्रकारांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आला। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून। स्वर्गीय वसंतराव देशमुख हे पत्रकारितेतील एक आदरणीय नाव मानले जाते। त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार केवळ सन्मान नसून पत्रकारितेतील योगदानाची दखल घेणारा एक प्रतिष्ठेचा मान समजला जातो। याच कारणामुळे या पुरस्काराच्या निवड प्रक्रियेकडे पत्रकारिता क्षेत्राचे विशेष लक्ष असते। पत्रकारांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची माहिती अनेकांना कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच मिळाली, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। पुरस्कारासाठी नावे कोणी निश्चित केली? निवड समिती होती का? असल्यास त्यामध्ये कोणते सदस्य होते? निवडीचे निकष काय होते? ही माहिती सार्वजनिक का करण्यात आली नाही? हे प्रश्न आता पत्रकारांकडूनच उपस्थित केले जात आहेत। पत्रकारांच्या माहितीनुसार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवरांची समिती स्थापन केली जात असे। सर्वानुमते पुरस्कारार्थींची निवड होत असे। इतकेच नव्हे तर राज्यभरातील नामवंत पत्रकार, संपादक आणि विचारवंत यांनाही मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जात असे। म्हणजेच पुरस्कार हा केवळ सन्मान नव्हता तर पत्रकारितेच्या मूल्यांचा उत्सव होता। यंदा मात्र त्या पारंपरिक प्रक्रियेपासून दूर गेल्याचा आरोप केला जात आहे। पत्रकारांचे म्हणणे आहे की निवड प्रक्रियेची अधिकृत माहिती जाहीर न करता थेट पुरस्कार समारंभाची घोषणा करण्यात आली। यामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत। या संपूर्ण वादामध्ये एक गोष्ट पत्रकारांनी स्पष्ट केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वावर किंवा पत्रकारितेतील योगदानावर कोणताही आक्षेप नाही, मात्र निवड प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि सर्वांना समान संधी मिळावी हीच त्यांची मुख्य मागणी आहे। पत्रकारांनी मागणी केली आहे की पूर्वीप्रमाणे ज्येष्ठ संपादक आणि पत्रकारांची स्वतंत्र समिती स्थापन करूनच पुरस्कारार्थींची निवड करण्यात यावी। तसेच निवड प्रक्रियेचे निकष, समितीची नावे आणि निर्णयाची पद्धत सार्वजनिक करण्यात यावी, अन्यथा पुढील भूमिका जाहीर करण्याचा इशाराही संबंधित पत्रकारांनी दिला आहे। लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही चौथ्या स्तंभाची भूमिका बजावते आणि पत्रकारितेचा सन्मान करणाऱ्या पुरस्कारांबाबतच जर पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले तर त्या प्रश्नांची उत्तर देणे संबंधित संस्थांसाठीही महत्त्वाचे ठरते। दुसरीकडे अशा पुरस्कारांमुळे पत्रकारितेचा सन्मान वाढावा, मतभेद नव्हे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात श्रीरामपूर नगरपालिकेची अधिकृत भूमिका काय आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। संबंधित प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिल्यास चित्र अधिक स्पष्ट होऊ शकते। या प्रकरणाकडे आपण कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात न पाहता पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि पत्रकारितेच्या मूल्यांच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे। या विषयावर श्रीरामपूर नगरपालिकेची किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर आल्यास तीही आम्ही प्रामाणिकपणे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। अशाच नवनवीन आणि स्पेशल रिपोर्टसाठी पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी।